नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, तुम्हाला देखील स्वामी महाराजांचे 11 गुरुवार करायची इच्छा असेल तर ते कसे करायचे तुम्हाला माहिती नाहीये किंवा संकल्पयुक्त तुम्हाला 11 गुरुवार 11 पारायण करण्याची इच्छा आहे. म्हणजेच 11 गुरुवार आपल्याला उपवास धरायला लागणार आहे आणि तेच आपल्याला 11 गुरुवार संकल्पयुक्त करून आपली जी काही इच्छा आहे तुमची ते बोलून खरं तर संकल्पयुक्त 11 गुरुवारला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल ती सेवा कशी करायची किंवा त्यानंतर नियम अटी काय आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये तर आजचा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठीच आहे की कोणतीही इच्छा असू द्या तुमची मनोकामना पूर्तीसाठी तर ह्या सेवेने ती इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच. बघा, तुमच्याही आयुष्यात खूप सारे संकटे चालू आहेत किंवा जॉब संदर्भात काही अडचणी आहेत किंवा मुलांच्या लग्ना संदर्भात काही अडचणी आहेत. जे काही तुमचे कितीतरी अशक्य अशा गोष्टी आहेत की कोणत्याच मार्गाने किंवा कोणत्याच सेवेने तर ते पूर्णत्वात जात नाहीये. तर हा व्हिडिओ खरं तर तुमच्यासाठीच आहे. नक्की कंटिन्यू करा. तर बघा, स्वामी महाराजांच्या 11 गुरुवार कसे करायचे तर त्याबाबतच हा डिटेलवार व्हिडिओ मी बनवणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक गुरुवारी असं 11 गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. मेन म्हणजे तर सुरुवातीला तुम्हाला स्वामी महाराजांच्या मठात केंद्रात किंवा मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर तिथं जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. स्वामी महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवायचा. जी काही तुम्ही इच्छा आहे की बघा, कोणी कोणी 11 गुरुवार करतो, कोणी 21, 51, 108 असं देखील गुरुवार केले जातात. जर तुमची इच्छा आहे की 11 गुरुवार करायचे, 21 गुरुवार करायचे तरी सुद्धा तुम्हाला मठात केंद्रात किंवा मंदिरात जायचं आहे. तिथं महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांना ज्या इच्छेसाठी तुम्ही हा खरं तर संकल्प करत आहात किंवा म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे ती महाराजांना सांगा किंवा ह्या सेवा करत असताना कोणतीही अडचण येऊ देऊ नये यासाठी महाराजांना मनोमन प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि मेन म्हणजे जी तुमची अडलेली कामं आहेत ती महाराजांना सांगा की ह्या कामासाठी खरं तर आम्ही ह्या सेवेला खरं सुरुवात करणार आहोत, तर तुम्हीच आमच्याकडून ही सेवा करून घ्या, कोणतीही अडचण येऊन देऊ नका. किंवा तुमच्या आयुष्यात जे काही संकट येऊन थांबलेली आहेत की ज्यामध्ये मार्गच निघत नाही तर आपल्या गुरूंना जेव्हा आपण मनोमन प्रार्थना करतो आणि ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण खरं तर महाराजांना विनंती करतो ना, तर महाराज नक्की म्हणजे नक्कीच आपल्याला या संकटातून बाहेर काढत असतात. फक्त एवढंच की तिथं महाराजांना आपण ज्या इच्छेसाठी सेवा करत आहोत तर ती इच्छा बोलून यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या म्हणजे गुरुवारला सुरुवात करायची आहे. फक्त एवढंच की गुरुवारची ही सेवा करत असताना आपल्याला घरी आल्यावर देखील म्हणजे पहिल्या गुरुवारी देखील आपल्याला घरी संकल्प करायचा असतो. तर संकल्प कसा करायचा तर डिटेलवार माहिती आपल्या चॅनेल वरती दिलेली आहे. तरी सुद्धा सांगते की बघा, उजव्या हातावरती एक पळी पाणी घ्यायचं, त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुल टाकायचं आणि आपलं नाव गोत्र आपण राहण्याचा ऍड्रेस हे सर्व आपल्याला म्हणायचं आहे आणि आपला संकल्प म्हणजे सोडायचा आहे. आता त्या डिटेलवर माहिती खरं तर मी चॅनेल वरती दिलेली आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही माहिती बघू शकता. तर असा संकल्प करायचा. तर संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी तुम्हाला हा करायचा आहे. खडीसाखर नारळ तुम्ही जरी गुरुवारी मंदिरात गेला तिथं जाऊन सुद्धा तुम्ही म्हणजे पहिल्या गुरुवारी सुद्धा ठेवू शकता किंवा आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी सुद्धा तुम्ही जाऊन ठेवू शकता. आता बघा, ज्यांच्या जवळ केंद्र नाहीये तर तिथं खरं तर दत्त महाराजांचं मंदिर वगैरे असेल, स्वामी महाराजांचं मंदिर असेल छोटं, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तरी सुद्धा नसेलच तुमच्या इथं तरी सुद्धा तुम्ही घरातल्या म्हणजे जे आपल्या मंदिरातले स्वामी महाराज फोटो किंवा मूर्ती आहे त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही खडीसाखर आणि नारळ तो ठेवू शकता. आणि नंतर गुरुवारी पहिल्या असा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला खरं तर सुरुवात करायची आहे. आपल्याला उपवास धरायचा आहे आणि सेवा करायच्या आहेत. नियम अटी काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की उपवास प्रत्येक गुरुवारी म्हणजे जरी तुम्ही 11 गुरुवार करत असाल तरी सुद्धा 11 गुरुवार तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि ज्यांची खरंच म्हणजे नाही का काही व्यक्तींना खरंच इच्छा आहे की महिलांना देखील इच्छा आहे की 11 गुरुवार करायचे आहेत पण त्यांना काही कारणाने उपवास धरता येत नाहीये तरी सुद्धा तुम्ही फक्त सेवा देखील करू शकता. महाराजांना हेच
महत्वाचं आहे की तुम्ही किती मनापासून सेवा करताय. जरी तुमची इच्छा आहे की मला उपवास करता येत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही उपवास न धरता सुद्धा सेवा करू शकता. फक्त एवढंच की सेवा आपल्या तेवढ्या गुरुवारी झाल्याच पाहिजेत. एखादा गुरुवार जरी आला, म्हणजे नाही का मासिक अडचणी वगैरे आल्या, तरी सुद्धा तुम्ही तो स्किप करायचा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या पुढल्या गुरुवारपासून जे आधीचे गुरुवार आणि त्याच्या पुढला गुरुवार असं तुम्हाला हे करायचं आहे, काउंट करत जायचं आहे. फक्त एवढंच की जर हे गुरुवार 11 गुरुवारचे संकल्प चालू असताना जर सुतक विटळ आलं तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्याच्यामुळे फक्त मासिक पाळी आली तर तुम्ही तिथून पुढे कंटिन्यू करू शकता. पण जर सुतक आणि विटाळ आलं तर तुम्ही नव्याने तुम्हाला ह्या खरं तर संकल्प म्हणजे नव्याने सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा हे सर्व झालं सेवेचं. तर सेवा काय करायची, तर प्रत्येक गुरुवारी म्हणजे पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आणि त्यानंतर ना आपल्याला उपवास करायचा आहे. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला आणि सेवा केल्या तरी सुद्धा चालतात. सेवा फक्त चुकवायच्या नाही, सेवा झाल्याच पाहिजेत. तर आपल्याला काय करायचंय, स्वामी चरित्र सारामृत हे 1 ते 21 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. गुरुवारचे 11 गुरुवारचे म्हणजे आपण संकल्प बोललेला आहे त्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचन करायचं आहे. एकाच बैठकीत आपल्याला ही सेवा झाली पाहिजे. बघा काही अडचण आली मध्येच किंवा म्हणजे नाही का आपण वाचनाला बसलो आणि मग आपलं म्हणजे नाही का बघा 1 ते 10 किंवा 15 आपले अध्याय झालेले आहेत, मध्येच आपल्याला काही महत्वाचा कॉल आला किंवा आपल्याला उठावं लागत आहे कोणी आल्यामुळे, तर तुम्ही हे करू शकता, उठू शकता. पण शक्यतो एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. आणि मेन म्हणजे जरी ते येऊन हे झाल्यानंतर आपल्याला लगेचच ते राहिलेले अध्याय वाचायचे आहेत. पण शक्यतो एकाच बैठकीत आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. जे नवीन आहेत त्यांना खरं तर 1.5 ते 2 तास लागू शकतो, पण जे खरं तर जुने आहेत त्यांना खरं तर 1च तास, मी म्हणते 1 ते पाऊण तासात आपल्याला 21 अध्याय वाचन करून होतात. खूप छोटा ग्रंथ आहे, मी स्क्रीनवरती इथं देत आहे. मी खरं आता इथं व्हिडिओ बनवत असताना तो खरं तर ग्रंथ घेतलेला नाहीये, पण इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते की स्वामी चरित्र सारामृताचा खरं तर छोटा ग्रंथ आहे. 1 ते 21 अध्याय आहेत. आणि जरी तुमची नित्यसेवा चालू असेल, 3-3 अध्याय तुम्ही क्रमशः वाचत असाल तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारी म्हणजे ते जरी चालू असलं तर ते सेपरेट आहे. आपली नित्यसेवा आणि आपले 11 गुरुवार हे सेपरेट आहेत. त्याच्यामुळे जरी नित्यसेवा चालू असेल तुमची 3-3 अध्यायाची म्हणजे क्रमशः 3-3 अध्यायाचं 7 दिवसात जर एक तुम्ही पारायण संपवत आहात तर ती सेपरेट तुम्हाला सेवा करायची आहे. आणि जरी तुम्हाला असं वाटतंय की फक्त 11 गुरुवार मला गुरुवारच एक पारायण करायचं तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. पण आणि हे करत असताना तुम्हाला 11 गुरुवार म्हणजे 11 गुरुवार 1 ते 21 अध्याय असं आपल्याला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर 11 माळी जप स्वामी महाराजांचं करायचंच आहेत. 1 नाही 2 नाही तर 11 माळी जप आपल्याला करायचे आहे. त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र देखील आपल्याला म्हणायचं आहे. तर हे सर्व सेवा 11 गुरुवार आपल्याला करायच्याच आहेत. 1 ते 21 अध्याय म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय असं एक पारायण प्रत्येक गुरुवारी करायचं. त्यानंतर 11 माळी आपल्याला 11 गुरुवार करायचे आहेत आणि त्यानंतर तारक मंत्र देखील आपल्याला 11 गुरुवार म्हणायचं आहे. अशी 11 गुरुवारची संकल्पित सेवा आपल्याला 11 गुरुवार करायचीच आहे. हे सर्व करत असताना आपल्याला काही नियम अटी पाळायचे आहेत. तर बघा 11 गुरुवारचा संकल्प चालू असताना आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये, करायचं नाहीये. त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन, खरं तर संकल्पयुक्त सेवा चालू असताना खरं तर ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. पण खरं तर 3 महिन्याचा कालावधी खरं तर आपल्याला लागेल. तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी ब्रह्मचर्याचं पालन करायलाच हवं. आणि नॉनव्हेज कटाक्ष वर्जच करायचं आहे, खायचं नाहीये. जोपर्यंत तुमचे संकल्पयुक्त 11 गुरुवार चालू आहे तोपर्यंत तुम्हाला 11 म्हणजे नॉनव्हेज करायचं नाहीये, खायचं नाहीये. आणि त्यानंतर बघा पूजा मांडणी कशी करायची तर ते देखील मी सेपरेट एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर तो देखील बघा. पण पूजा मांडणीसाठी आपल्याला आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्यांच्या घरात खरंच अजून सुद्धा महाराजांचा फोटो मूर्ती नाहीये तर आधी तुम्हाला इच्छा आहे ना स्वामी महाराजांचा 11 गुरुवार करायचे, तर आधी तुम्हाला खरं तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणावाच लागेल आणि त्यानंतर खरं तर सेवेला सुरुवात करावी लागेल. कारण जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो ना तेव्हा महाराज आपल्या घरी असणं, आपण त्यांच्यासमोर सेवा करणं तेवढंच फलद्रूप ठरतं. महाराजांची फोटो किंवा मूर्ती आणल्यानंतर त्यामध्ये खरं तर प्राण आणणं तेवढंच महत्त्वाचं असतं.
त्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना आपल्या घरात होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर ना खरं तर आपल्याला ही सेवा करायची आहे, सेवेला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी आपल्याला संकल्प करायचा, म्हणजे मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचा. त्यानंतर घरी देखील आपल्याला पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला खरं तर सुरुवात करायची आहे. 11 गुरुवार म्हणजे खरं तर 3 महिन्याचा कालावधी खरं तर लागेलच यासाठी. तर 3 महिने तुम्हाला नॉनव्हेज खायचंच नाहीये आणि अशी आपल्याला ही खरं तर सेवा करायची. आणि जो कोणी 11 गुरुवारचं हे व्रत करतो, 11 गुरुवार ही सेवा करतो ना, त्यांच्या कितीही अशक्य अशा गोष्टी असू देत त्या पूर्ण होतात, म्हणजे होतातच. कारण बऱ्याच ताईंचा असा अनुभव आहे की त्यांना पहिल्या गुरुवारी सुद्धा अनुभव आलेला आहे. त्यांनी इच्छापूर्ती केली, म्हणजे नाही का महाराजांनी इच्छापूर्ती केली, म्हणजे त्यांनी संकल्प केला ह्या सेवेसाठी, ही इच्छा महाराजांना बोलून दाखवली आणि त्याच गुरुवारी ते सेवा झाल्यानंतर ना त्याच गुरुवारी खरं तर महाराजांनी ते इच्छा त्यांची पूर्ण सुद्धा केलेली. एवढी ही प्रभावशाली सेवा आहे. असं कोणीच नाहीये की त्यांनी ह्या सेवेला खरं तर सुरुवात केली आणि त्यांची म्हणजे जे काही इच्छा आहे ती पूर्णत्वास गेलेली नाही. एवढी तुमची कोणतीही मनोकामना असू द्यात, की कोणतीही कामं असू द्यात, की मुलांच्या लग्नासाठी किंवा मूलबाळ होण्यासाठी, घर होण्यासाठी किंवा शिक्षणात काही मुलांना अडचणी येत आहेत, जे कोणत्या तुमच्या अडचणी आहेत त्यावरती एकच पर्याय म्हणजे तुम्ही 11 गुरुवार करण्याला सुरुवात करा. जे कोणी 11 गुरुवार करतं किंवा 21, 51 किंवा 108 देखील गुरुवार करतं, जरी तुम्हाला म्हणजे इच्छा आहे आणि उपवास धरता येत नाही काही कारणाने, तरी सुद्धा तुम्ही उपवास न धरता देखील हे 11 गुरुवारचे व्रत करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त सेवा करायची आहेत आणि संध्याकाळी खरं तर महाराजांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि 11व्या गुरुवारी खरं तर उद्यापन करायचं आहे. तर उद्यापनाला तुम्ही 9 मुले जेवू घालू शकता. त्याच्यानंतर एक जोडपं सुद्धा जेवू घालू शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घरी नैवेद्य बनवू शकता. असं काहीच नाहीये की सर्व काही मोठंच करावं किंवा जे काही आहे 5 पक्वानच बनवा, असं काही नाही. तुमच्या इच्छेने तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही महाराजांना उद्यापनाला म्हणजे जेवण बनवू शकता. जरी काही अडचणी आल्या, म्हणजे नाही का मुले भेटत नसतील किंवा काही काहींचं असं असतं की म्हणजे सिटीत तर खरं तर पाठवत नाहीत, मुले भेटत नाहीत किंवा म्हणजे नाही का हे पण होत नाही, कोणी येत पण नाही असं असतं, तरी सुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरात सुद्धा दान करू शकता, केंद्रात दान करू शकता. 11 गुरुवारच्या उद्यापनाला तुम्हाला असं करायचं आहे. तुमची इच्छा, तुमच्या इच्छेनुसार ऐपतीनुसार तुम्ही खरं तर उद्यापन करू शकता किंवा 11 जोडे हा सुद्धा तुम्ही खरं तर हे करू शकता, जेवू घालू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते करू शकता. तर असं आहे आपल्या 11 गुरुवारचं व्रत आपल्याला असं करायचे आहे. जरी तुमचे काही म्हणजे नाही का तुम्हाला अजून सुद्धा माहिती काही समजली नाहीये, तुमची जे काही अडचणी आहेत ते तुम्हाला विचारायचे असतील तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.